हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी नेहमीप्रमाणे शॉपला जाण्यासाठी रेडी झाली. मी माझे घरचे सर्व काम कंप्लीट केले आणि निघाली शॉपला जाण्यासाठी. मला आज खूप जास्त वेळ झालेला होता, 1 वाजून गेलेला होता, कारण माझ्याकडे आलेले होते पाहुणे. तर त्यामुळे मी निघाली शॉपला जाण्यासाठी. माझी मुलगी माझ्यासोबत होती. ऊन खूप जास्त होतं. माझ्या भावाने मला ड्रॉप करून दिलेलं होतं. तर मी पोहोचली शॉपला आल्यानंतर आज कस्टमरची काही अपॉइंटमेंट वगैरे नव्हती किंवा कस्टमरही नव्हते शॉपमध्ये. तर मी ठरवलं की आज मी तुमच्यासाठी काहीतरी एक नवीन व्हिडिओ बनवावा, काहीतरी नवीन प्रोडक्ट तुम्हाला दाखवावं. तर चला घेऊया आपण एक नवीन प्रोडक्ट जे आहे पावडर वॅक्स. बघू शकतात तुम्ही, पावडर वॅक्स तुम्हाला कोणत्याही कंपनीमध्ये मिळून जाईल आणि कुठेही मिळून जाईल. तुम्ही फक्त पावडर वॅक्स सांगायचं. बऱ्याच लेडीज जे आपल्या पर्सनल गोष्टी असतात त्यासाठी तुम्ही लेझर वापरतात, जसं अंडरआर्म झाले, बिगनी एरिया झाला. तर तुम्ही लेझर न यूज करता तुम्ही पावडर वॅक्सही यूज करू शकतात. येणारी ग्रोथ कडक नाही येणार आणि जेंट्स लेडीज हे दोघांसाठी यूजफुल आहे. खूप छान असं प्रोडक्ट आहे. तुम्हाला इचिंग नाही होणार, तुमची जी स्किन आहे ती काळपट नाही पडणार. जसं बऱ्याच जणांना जी त्वचा असते लेझर यूज केलं किंवा वीट यूज केलं तर त्याच्याने ती त्वचा काळी होते. तर याच्याने तसंही काहीही प्रॉब्लेम होणार नाही. याच्याने स्किन ग्लो त्यानंतर मी 1 चम्मच पावडर घेतलं आणि थोडं पाणी मिक्स केलं त्यामध्ये. जसं आपण मेहंदी मिक्स करतो, मेहंदीसारखं मी थोडं काढून घेतलं. तर त्याच्यानंतर जे हेअर होते त्याच्यावरती मी पॅक लावला. काहीही करायचं नाही, त्याच्यामध्ये दुसरं काही मिक्स करायचं नाही. खूप इझिली ते लागून जातं स्किनवरती. आणि एक छोटासा ब्रश घ्यायचा, हाताने लावायचा प्रयत्न नाही करायचा, कारण हाताने खूप व्यवस्थित नाही लागत. ब्रश जर घेतला तर खूप छान असं लागतं. तुमच्याकडे कोणताही ब्रश असला त्याच्याने लावायचं. नंतर मी म्हटलं की चला माझ्याकडं वेळ आहे, तर मला सुचलं की चला मी जे डेली सेलिंग करते तर ते सिरम आणि फेसवॉश मी तुम्हाला दाखवायचा. तर मी हा आहे फॉर्मिंग फेसवॉश. मी जो डेलीला सेल करत असते किंवा डेलीला यूज करत असते माझ्या स्वतःच्या स्किनवरती. तर याच्यामध्ये फॉर्म असतो आणि तो जो ब्रश आहे तर त्याच्याने खूप छान मसाज होते. 2 ते 3 मिनिट चेहऱ्याची मसाज करायची. माझा हा फेवरेट फेसवॉश आणि सिरम आहे, कारण याच्याने खूप छान स्किन अशी शाईन करते. आपण नेहमी पार्लरला किंवा जाऊ नाही शकत. आपलं नेहमीचं काम असं आहे की पोल्युशनमध्ये, धूळ मातीमध्ये टॅनिंग आपल्या स्किनवरती ऑलरेडी असतेच. तर स्किनची काळजी घेतलीच पाहिजे. तर मी त्यांच्या चेहऱ्यावरती 2 ते 3 मिनिट मसाज केली. खूप जास्त टॅनिंग झालेली होती. बायकांचं रुटीन असं असतं की रोज उठल्यानंतर त्यांना फक्त कामावरतीच राहावं लागतं. घरामध्ये सुद्धा धूळ माती येत असते. तर त्यामुळे आपण योग्य स्किनसाठी योग्य फेसवॉश केलाच पाहिजे. तर मी त्यांच्या चेहऱ्यावरती 2 ते 3 मिनिट मसाज केल्यानंतर जो स्पंजने क्लीन करून घेतलं. त्यानंतर मी घेतलं व्हिटॅमिन सी सिरम. तुम्ही फक्त फेसवॉश केल्यानंतर स्किन किती शाईन करते ते बघू शकता. नंतर मी सिरम दिलं त्यांना. सिरम दिल्यानंतर त्यांच्या स्किन जी ती हायलाईट व्हायला लागली. त्यांना थोडासा नरमपणा वाटला त्यांच्या चेहऱ्यामध्ये. खूप छान असं फील झालं त्यांना. बघू शकता तुम्ही, जसं आपण क्लीनअप केल्यानंतर वाटतं तसं. त्यानंतर आपला टाईम झालेला होता, तर मी स्पंजने रिमूव्ह केलं. तर रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचे जे हेअर होते ते सुद्धा क्लीन झाले. आणि बघा स्किन किती शाईन करते. कोणतंही तुम्ही वीट वगैरे यूज केलं तर त्वचा काळी होते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.